पावसाळा पावसाळा म्हणजे निसर्ग आस्वाद घेण्याची एक विलक्षण संधी, तर शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा. हो, पाऊस पडला तर कुठेतरी दळणवळण सुविधा थोडी मंद होते, पण काही वेडे निसर्गप्रेमी असतात, ज्यांना पाऊस कधी पडेल, कधी सगळीकडे हिरवळ पसरेल, कधी कॅमेरा घेऊन या सर्व सुंदर आणि अविस्मरणीय निसर्ग घटनांना कॅमेऱ्यामध्ये कैद करून सोशल मीडियावर टाकणार. ट्रेकिंग करण्याचा छंद खास करून शहरातील तरुण मंडळींना असतो. ते तरी काय करणार, कारण चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी ते शहरात जातात. पण शरीर संपत्तीकडे जराशे दुर्लक्षच होते. प्रदूषण आणि फक्त प्रदूषण. आणि या सगळ्यात पावसाळा येतो. खुल्या हवेत मोकळा स्वच्छ श्वास घेण्याची संधी मिळते. या सर्व ट्रेकिंगसाठी महाबळेश्वर, माथेरान, रायगड, कोकण, आंबोली घाट इतरत्र जातात. यात मी पण आहे मित्रांनो. मलाही खूप छंद आहे पावसाळ्यात ट्रेकिंग जाण्याचा. मी मकरंद निर्मळ. मी मुंबईमध्ये एक IT कंपनीमध्ये काम करतो. तसेच माझे सोबती जे नेहमी माझ्या सोबतच असतात आणि एकाच कंपनीमध्ये काम करतात, ते अंकुर, विजय, सोमनाथ आणि श्रेया असे आहेत. मी मुळात गावचा आहे. जवळपास 15 वर्ष झाली मुंबईत स्थायी आहे. या पावसाळ्यात जुलै महिन्यात जाऊ सगळे, असा प्रस्ताव मी सगळ्यांसमोर मांडला. पण कुठे जायचे, कारण आम्ही जवळपास सगळे ठिकाण फिरून पाहिले होते. मग यावेळी कुठे जायचे हा प्रश्न पडला. मी सगळ्यांना म्हणालो, अरे बोला काहीतरी, कुठे जायचे आपण यावेळी. त्यावेळी अंकुर म्हणाला, सगळीकडे तर जाऊन आलो आपण, यावेळी कुठे जावं. त्यावर उत्तर देत मी म्हणालो, अरे मंद, मी तेच विचारतोय तुला. अंकुर म्हणाला, मला पण काही सुचत नाही. सोम्या, बघ कुठं माहीत आहे का तुला एखादं ठिकाण. सोमनाथ म्हणाला, आहे एक, बालाघाट पर्वतरांग आणि सौताडाचा धबधबा. तो बालाघाट पर्वतरांगेत येतो की नाही मला माहीत नाही, पण चांगलं ठिकाण आहे. डोंगरदरी पण भरपूर आहे. मी म्हणालो, किती लांब आहे मुंबईवरून. सोमनाथ म्हणाला, त्याच ठिकाणी जायचं असेल तर 300 किलोमीटरचा जवळ जाईल. बाकी पुढे कुठे जायचे असेल तर जास्त पण होईल. विजय म्हणाला, रस्ते किती आहेत. रस्ते भरपूर आहेत. अहमदनगरच्या जवळपास आहे कुठेतरी ते. आपण पुणे मार्गे पण जाऊ शकतो आणि माळशेज घाटातून पण. या सगळ्यात श्रेया जरा गप्पच होती. मी तिला म्हणालो, काय ग गप्प आहेस, बोल काहीतरी. तिच्या चेहऱ्यावरचा नकार मला दिसत होता, पण नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी मी तिला विचारले, येणार आहेस ना तू. श्रेया म्हणाली, नाही रे मकरंद, मला यावेळी नको नको असं वाटत आहे. भीती वाटत आहे वेगळीच. मी जरा हसलो आणि म्हणालो, कसली भीती. बघ, आपण कधी त्या प्रदेशात नाही गेलो. नवीन लोक, कोणाचे त्या बाजूला नातेवाईक पण नाहीत. काही अडचण आली तर. अगं त्या बाजूला माझा मित्र राहतो ना, नागेश, माहीत आहे ना तुला, तू ओळखतेस ना त्याला. त्यावर श्रेया चिडून म्हणाली, मग तर नकोच, सारखा सारखा माझ्यावर लाईन मारत असतो. नजर चांगली नाही त्याची. मला नको रे, माझं मन मानत नाहीये. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, पण आम्हाला जर 1-2 दिवस उशीर झाला तर बॉसला तुला सांभाळावं लागेल. यावर श्रेया परत चिडली, अरे काय रे, मला थंडी वाजत आहे हे कळल्यावर तुम्ही अजून गार पाणी अंगावर टाकताय. कसे रे तुम्ही. बघेन मी. ठीक आहे, गाडी माझी घेऊया. सुट्टी सँक्शन झाली आहे ना सगळ्यांची. सगळ्यांनी होकार दिला. ठीक आहे, तर उद्या निघू आपण. पुणे मार्गे जाऊया. नागेश येईल सोबत. एवढं बोलून आम्ही सगळे घरी निघालो. मी घरी जाताना नागेशला कॉल केला. हॅलो, हरामखोर नाग्या आहे का. यावर नागेश म्हणाला, हो रे नालायका, मीच बोलतोया. नाग्या बुजगावण्या तरी म्हणतोय. पाऊस सुरू झाला तरी ह्या बेडकाचा फोन कसा आला नाही. तुला पावसाळ्यातच आठवण येते नाही होय माझी. अरे बोल की माकडा, काय तोंड शिवलं होय तुझं. तसं नाही रे, कामातून वेळ मिळत नाही आणि घरी आलो ना लगेच झोपतो मी. सकाळी लवकर जावं लागतं म्हणून. असं काही समजू नको रे. त्यावर तो म्हणाला, अरे चेष्टा केली लेका, तुझं मला ठाव आहे सगळं, म्हणून मी पळून आलो बघ तुझ्या शहरातून. बरं बोल, कुठं जायचं ह्यावेळी. मी म्हणालो, बालाघाट पर्वतरांग. त्यावर तो काही वेळ बोललाच नाही. मी म्हणालो, हॅलो हॅलो,
ऐकतोय ना? ऐकतोय या. मी काय म्हणतोय मग या, दुसरं एखादं नाही का फिरायजोगं? नाही म्हणजे हे वाईट नाही, बरं आहे, पण मी कायनू बायनू ऐकून आहे त्याबद्दल, आणि मी पण जास्त गेलो नाही त्या पल्याड. हॅलो, ऐकतोय ना व? मी म्हणालो, सगळीकडे फिरून झालं आहे बघ, बाकी हेच नवीन ठिकाण आहे. अर पण थांब गड्या जरा, मी पाहतो की एखादं चांगलं ठिकाण, जाऊ आपण सगळे. नाही रे, जास्त सुट्ट्या नाहीत, वेळ कमी आहे. माझं ठरलंय, तू येतोय का? आम्ही निघणार आहेत उद्या. सकाळी येणार असशील तर तयार राहा, जाऊ नको जनावरं घेऊन. आम्ही येतो उद्या, तो म्हणाला. हॅलो, आरती मॅडम असेल ना व? हे ऐकून मी हसलो आणि म्हणालो, सुधर रे जरा, सुधर. बरं चल, उद्या येतो, तयार राहा सकाळी. एवढं बोलून मी फोन ठेवला. घरी गेलो. घरी जाऊन मी लवकर माझी सर्व सामग्री गोळा केली आणि बाकी मित्रांना पण फोन करून सर्व सामग्री गोळा करायला सांगितली आणि लवकर झोपी गेलो. सकाळ झाली. मी लागलीच गाडी एकदा नीट पडताळून पाहिली, म्हणजे नंतर फजिती नको. जे काही राहिलेले काम होते ते आटपून घेतले आणि काही वेळाने निघालो. बाकी मित्र आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर माझी वाट पाहत उभे होते. मी काही वेळात कट्ट्यावर गाडी घेऊन उपस्थित झालो. जे कोणी येणार होते सगळे आले होते. पाऊस तसा चालूच होता. त्यात अंकुर मला म्हणाला, काय रे, किती वेळ? 1 तास झाला. जेव्हा तू निघालास तेव्हापासून आम्ही या ठिकाणी थांबलो आहोत. अरे पाऊस बघ जरा, म्हणून हळू आलो. तेवढ्यात अंकुर म्हणाला, जाऊ दे रे, आला ना तो, सोड. चला, आधीच उशीर झाला आहे. सगळ्यांनी पटापट त्यांच्या बॅग गाडीत ठेवल्या आणि अखेर आम्ही निघालो. काही वेळाने आम्ही मुंबई सोडली आणि नागेशला घ्यायला त्याच्या गावी आलो. तो कामावर गेला नव्हता. कॉलवर मी त्याला सांगितलं होतं की कुठे जाऊ नको. त्याने तसेच केले, कुठे गेला नाही. काही वेळाने आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. त्याने आम्हाला बघितल्यावर एकच वाक्य म्हणाला, आले बघा रिकामटेकडे, उगाच लोकांना त्रास देतात हे. आम्ही म्हणालो, नागेश भाऊ, बस झालं, किती पान उतारा करणार आमचा, निघूया का आपण? नागेश म्हणाला, काय लेका, घरी आला आणि लगेच निघाला? अरे बस की जरा, गरीबाच्या घरी, टेक की बूड जरा, चहा पाणी करून न जाऊ मग? नाही नाही म्हणत त्याने बळच घरात बसवलं. चहा केला आणि चहा पित तो मला म्हणाला, अरे मी काय म्हणत होतो या? तेवढ्यात नागेशची बायको आली आणि म्हणाली, कुठं जाणार आहोत हो फिराया? तेवढ्यात उत्तर देत विजय म्हणाला, वहिनी आम्ही. लगेच त्याला थांबवत नागेश म्हणाला, अगं इथंच जाणार आहोत आम्ही, देवाला जायचंय नवं, तू काहीतरी खायला आण बघू. एवढं बोलून त्याने तिला टाळले. हे बघून मी त्याला म्हणालो, काय रे गाढवा, तिला सांगितलं नाहीस का? नागेश म्हणाला. त्यावर तो म्हणाला, अरे मक्या, तुला कॉलवर म्हणत नव्हतो का की आपण दुसरीकडं जाऊ म्हणून, तिकडं नको, हिला माहीत झाल्यावर बोबाटा करील बाबा ती. मी म्हणालो, एवढं काय आहे त्यात घाबरतोय बाबा तू? नागेश म्हणाला, कळलं आपल्याला, जर आपलं नशीब खराब असेल तर, चला निघू. खूप वादविवादानंतर शेवटी आम्ही निघालो. पाऊस तर जोरदार चालूच होता. गाडी तशी खूप हळू चालवत होतो, कारण पाऊस खूपच जास्त जोरात होता. समोर काय आहे हे दिसत नव्हते, तरीही गाडी चालवत होतो. नागेश म्हणाला, पाऊस लय जोरात आहे गड्या, मक्या कुठेतरी गाडी उभा कर बाबा. मी म्हणतोया, आपण थांबू, ह्यो पाऊस जरा शांत होईस्तवर, पुढं रस्ता बी लय गडाळ आहे, थांबू गाडी. मलाही त्याचं म्हणणं पटलं, पण मी म्हणालो, अरे आपल्याला नंतर खूप उशीर होईल, आधीच तुझ्या घरी वेळ गेला आहे खूप, आणि आता गाडी पण हळू वेगाने चालवावी लागते. नागेश म्हणाला, मग मला हौस आहे का पावसात बाहेर पडायची? तुम्हालाच लई जोर होता ना, मग याच्या पायी जीव धोक्यात टाकीता की काय? आमचं चांगलंच पेटलं होतं. आम्ही एकमेकांना भांडत होतो. शेवटी गाडीत बसलेले बाकी सर्व देखील आम्हाला कंटाळून म्हणाले, अरे बास बास रे, आता किती भांडत आहात लहान मुलासारखे. नागेश म्हणाला, अरे मग त्या ड्रायव्हरला सांग की गाडी थांबवया, का मरायचंय या पावसात? पुढं रस्ता खराब आहे म्हणतोय आम्ही, ऐकत नाही माझं. यावर विजय मला म्हणाला, मकरंद, तो बरोबर बोलतोय, हा रस्ता नवीन आहे, आपल्याला माहीत नाही पुढे कसं आहे काय आहे,
तू एक जागा बघ आणि गाडी थांबव. मी विजयला म्हणालो, अरे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? आजपर्यंत मी गाडीला धक्का सुद्धा लागू दिला नाही, मग रस्ता कितीही खराब असू दे. विजय म्हणाला, अरे हो, मी कुठे नाही म्हणतोय, तू उत्तम ड्रायव्हर आहेस, त्यात कसलीच शंका नाही. मी म्हणालो, मग तू हे आडग्याचं ऐकून मला सांगतोयस? हे ऐकून नागेश अजून चिडला. इजा, त्याला सांग तोंड सांभाळून बोलायला. शेतात काम करणारा हात हाही हो, तुमचा कम्प्युटरवरचा नाही. एक पडला ना डोक्यात तर इथंच पाणी मागशील. नीट वाग जरा. विजय आम्हाला शांत करत मला म्हणाला, अरे बाबा, पाऊस जवळपास 2 घंटे झालं जोरात चालू आहे. मोबाईलला नेटवर्क नाही, त्यामुळे आपण नक्की कुठे आहोत हे सुद्धा कळत नाही आहे. हेही परिस्थिती वेगळी आहे, तू समजून घे. गाडी थांबव कुठेतरी. ऐक माझं, झाला उशीर तर हो दे, आपण रात्री मुक्काम करू कुठेतरी. नाहीतर गाडी सगळ्यांना येते चालवायला. काळजी करू नको. आणि ऑफिस पण टेन्शन घेऊ नको. 1-2 दिवस उशिरा गेल्याने काही फरक पडणार नाही. श्रेय आहे, ती सांभाळेन सगळं. तू आता गाडी थांबव. ते बघ, त्या झाडाखाली घे गाडी. शेवटी मी त्याचं ऐकून गाडी एका झाडाखाली थांबवली. जवळपास दुपार झाली होती. आमचे जेवण सुद्धा झाले नव्हते. काय माहीत काय झाले होते आज. पाऊस क्षणभर पण थांबत नव्हता. न टपरी, न चहाचे दुकान, न मोबाईल नेटवर्क. फक्त वाट पाहावी लागत होती. गनिमत अंकुरने येताना थर्मसमध्ये चहा आणला होता. आम्ही तो चहा पिलो. पण चहा बिना सिगरेटची पिणे म्हणजे खूप अवघड काम. मी माझ्याकडील काही सिगरेट सगळ्यांना दिले आणि म्हणालो, अजून अर्धा तास थांबू आणि नंतर जेवणास बसू. मी आणले आहे खायला. नागेशही म्हणाला, होय, मी आणले या खायला. मी जरा त्यावर रागावून होतो. त्या रागात मी म्हणालो, नको आम्हाला, आम्ही आणले खायला. नागेश म्हणाला, तुला कोण म्हणतंय रे हांडग्या? खायचं आहे तर खा, नाहीतर मर की तसाच. मी माझ्या बाकी दोस्तांना म्हणतोय, खातील की ते? होय र, खाणार ना? बाकी म्हणाले, अरे का नाही? अर्धा तास म्हणत म्हणत 1 तास झाला, पण पाऊस काही थांबत नव्हता. मी म्हणालो, ढगफुटी झाली आहे वाटतं, थांबतच नाही मेघराज. जाऊ दे, घ्या रे जेवायला. मी गाडीची शीट कशीबशी फोल्ड केली आणि बेड बनवून घेतला. त्याला फार वेळ लागला नाही, तरी आम्ही सगळे थोड्या प्रमाणात भिजलो होतो. तसंच जेवायला बसलो. जेवता जेवता नागेश म्हणाला, गड्या हो, मला वाटतं आपण इथूनच परत जावं. मला काही लक्षण ठीक दिसत नाहीत बघा. उगाच नको, काहीतरी असल म्हणूनच इतका पाऊस पडतोया. आपण हे संकेत समजून वापस जाऊया, काय म्हणता? हे ऐकून मी तर त्याच्यावर फारच गरजलो. तुला जायचं आहे ना, तर जा. आपण याला सोडून येऊ रे वापस. सोडतो आम्ही तुला वापस. नको काळजी करू इतकी. काय, माझं अजून नुकसान होईल, पेट्रोल आणि वेळच वाया जाईल ना, पण याची कटकट तर दूर होईल. जेवण कर पटापट, मी तुला सोडतो वापस. पण मी वापस येणार आणि धबधबा बघूनच जाणार. एखादं काम सुरू केलं की ते पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसत नाही, कळलं तुला? नागेश मला शांत करत कळवळीनं मला म्हणाला, मक्या, आजपासून तुझा कोणताच शब्द मी खाली पडू दिला नाही. अरे दोस्ता, माझा लहानपणाचा दोस्त तू. आज गावात नाही, पण मनात तर आहेस ना. अरे किती बाचाबाचा झाल्या आपल्या दोघात, पण दुष्काळात सोबत होतो ना एकमेकांच्या. रागात येऊ नको एवढा. तुझा राग मलाच ठाव आहे. नको, याच्या पायी तू काय गमविलास तुला ठाव नाही का? मी त्याला थांबवत रागात म्हणालो, झाले ते काढू नको. त्यावर नागेश थांबला आणि म्हणाला, बरं, तू शांत हो आधी. मला वाटलं नव्हतं तू एवढं रागावशील का. तुला माहीत नाही होय, टांग खेचायची सवय आहे माझी. पण आता काळजी म्हणून बोललो बाबा. बरं, तुमच्या मर्जीनं हो द्या सगळं. आणि तो शांत झाला. जेवण झाली. आम्ही परत सगळी गाडी नीट साफ केली आणि पाणी वगैरे पिऊन पुन्हा प्रवासाला लागलो. मी म्हणालो, आता आपण शेवटी थांबणार आहोत. बहुतेक आज काही बघायला भेटणार नाही, त्यामुळे आज त्या गावात मुक्काम करू आणि उद्या सकाळी धबधबा बघायला जाऊ. ठीक आहे? अंकुरला म्हणालो, तू गाडी चालव, मी झोप काढतो, पण सावकाश चालव. एवढं बोलून मी बाजूला बसलो आणि झोपी गेलो. प्रवास पुन्हा सुरू झाला, पण हे सगळे जागे होते. नागेश शांतच बसला, बोलत नव्हता, गप्प बसला होता. विजय त्याला म्हणाला, अरे नागेश,
एवढं काय मनाला लावून घेतोस त्याचं? आहे तसा स्वभाव त्याचा. नागेश म्हणाला, मित्रा, मला माहीत आहे सगळं. मी त्याच्यावर कधीच नाराज होत नाही, कारण तो काय आहे मला माहीत आहे. विजयने त्याला एक प्रश्न विचारला. काय झालं होतं असं, जे त्याने मगाशी तुला गप्प बसायला सांगितलं? हे ऐकून तो म्हणाला, जखम हाय जुना, कधी भरून निघल काय माहीत. एक चूक आहे जी त्याला सारखी सतवती. विजय म्हणाला, कोणती चूक? त्यावर तो म्हणाला, असत्यात काही चुका ज्या नाही आठवूनच बरं वाटतंय. विजय तरी त्याला सारखं विचारू लागला, सांग ना रे. आम्ही कोणाला नाही सांगत, सांग ना. नागेश म्हणाला, अर्र, मीच लय मूर्ख आहे राव, उगाच मगाशी चुकून बोललो. आणि एक हुंकार भरत म्हणाला, आधी बघा तो झोपी गेलाय का? विजयने बघितला आणि म्हणाला, हो, गाढ झोपला आहे. आणि नागेश सांगू लागला, मक्या जेव्हा गावात होता, म्हणजे नोकरी लागायच्या आधी, तेव्हा त्याच्या घरी एवढं काही चांगलं वातावरण नव्हतं. त्याचा बाप सारखं पीत होता आणि याच्या आईला मारत होता. घरी खायला भाकर नव्हती. कसं बसं त्याची रानावनात काम करून त्याला रात्री खाऊ घालायची. दिवसभर तो बी उपाशी आणि त्याची आई बी. लय जीव त्याचा आईवर त्याच्या, लय आतोनात जीव बघा. पण बापावर तो खार खायचा, कारण शिक्षण, कपडा लत्ता, हाऊस माऊस, खेळण्यासाठी काही खेळणी मागायला त्याला कोणीच नव्हतं. दर दिवाळीला तो गावच्या बाहेर जायचा आणि एका झाडाखाली बसायचा. माझं तेव्हा जरा घरात चांगलं होतं. माझा बा जमिनीवर होता, म्हणून मला कसलीच कमी नव्हती लहानपणी. रक्षाबंधनला कोणी बहीण नाही, एकटंच होतं, एकुलते एक. बाप मारी आईला रोज, त्याला सहन नव्हतं होत आणि मला ते देखवत नव्हतं. मी माझ्या घरी त्याला दुपारी नेत असे, जेवायला देत होतो. पण जेवता त्यो, मी म्हणायचो, अरे खा की. पण त्यो म्हणी, नको, मी सकाळी खाऊन आलोय, मला भूक नाही. स्वाभिमान त्याच्या आईनं त्याला पहिल्यापासून शिकवला होता. नव्हता जेवत. मग एक दिवस मी त्याला म्हणालो, का र, माझ्या घरची भाकर गोड लागत नाही का? त्यो म्हणाला, तसं नाही रे. मग कसं? किती वेळ म्हणतोय जेव, खा जीवाला जरासं, तर नको म्हणतोया. मला माहीत सगळं. मग क्या खोटं बोलतो होय रे माझ्या संग? मला म्हणतो मी रोज जेवण करून येतो, पण तू उपाशीच असतो नव. असं म्हणल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि बहादर त्या दिवशी जी तो बोलला, तेव्हापासून मी याला बांधला गेलो एक भाऊ म्हणून. मला म्हणाला, नाग्या माफ कर मला दोस्ता, पण मी जेवू शकत. अरे माझ्यासाठी माझी आई उपाशी राहणं, वनात कष्ट करती, आणि मी कसं माझं पोट भरू? मला हे अन्न गोड नाही लागणार. जोपर्यंत आई तिला आणि मला खायला बनवत नाही, मी तोपर्यंत काही खात नाही. तुझ्यापाशी येतो आणि अभ्यास करतो, कारण तिनं मला एकच सांगितले, तुला अभ्यास करावा लागेल. असंच दिस निघत गेले आणि मॅट्रिकची परीक्षा देऊन झाली. सुट्ट्या लागल्या. आता जरा कळत होतं आणि राग पण पटकन येत असे. पण त्याचा बाप काही सुधरत नव्हता. लहान होता तवर ठीक, पण आता त्याला कसं सहन होणार होतं? आता पण त्याची आई त्याला सांगायची, त्याच्याकडे लक्ष देऊ नको आणि रागाच्या भरात असं बरं वाईट काही करू नको. त्यो कसा बी असना, पण बाप आहे तुझा, बरं का? आणि त्याला शांत करत होती. आणि एक दिवशी असंच मी आणि त्यो त्याच्या घराजवळच्या पारावर बसलो होतो. त्याची आई बाप घरात होतं आणि अचानक त्याची आई ओरडू लागली, कारण तो तिला मारित होता. याला काय झालं काय माहीत. त्यानं बाजूचा दगड घेतला आणि घरात गेला. काही क्षणात त्यानं तो दगड बापाच्या डोक्यात घातला. बाप जाग्यावर गेला. याचा परिणाम असा झाला की त्याच्या आईनं जागेवर जीव सोडला, कारण त्यानं रागाच्या भरात तेच केलं जी त्याची आई सारखं सांगत की नको करायला. बाप तर गेला, पण आई जी त्याला सर्वोपरी होती, आपल्या रागापायी त्याने त्याच जगण्याचं मूळच हरपून बसला. आणि त्या दिवशीपासून त्याचं रडणं बंद झालं. ते झालंच. गडी कधी रडलाच नाही. आपल्यामुळं आपली आई गेली, बाप गेला. एक क्षणात एकटा पडला. कशापायी? रागापायी. त्याला वाटलं बापाला हाणून मारून गप्प करू, पण तो तर लगेच गेला. आता मोप दारुडा असला, पण त्याच्या आईचं कुकू होतं ना. आईलाही सहन नाही झालं, कारण याच्याकडून जे झालं ते माफ करण्याजोगं नव्हतं, म्हणून तिनंही जागेवर जीव सोडला. आम्ही दोघांनी कसं तरी लवकर 2 खड्डे खोदले
त्याचं घर गावाच्या बाहेर होतं म्हणून बरं झालं. आम्ही त्याची क्रियाकर्म केला आणि त्याला मी म्हणालो, आता काय करायचं. तो काही बोलत नव्हता. मलाही काही सुधरत नव्हतं, कारण कोणाला जर कळलं गावात तर याला जेलला जावं लागल. भीती होती. मी त्याला म्हणालो, तू जा इथून कुठेतरी. पण तो काही ऐकत नव्हता. एकटक त्या 2 समाध्याकडे बघत होता. मी त्याला सावरत म्हणालो, मक्या ऐक, झालं ते झालं, आता येळ नाही. तुझ्या आईची आण आहे तुला. ती म्हणत होती ना, शीक आण मोठा साहेब हो, आणि तुला जेलमध्ये जायचंय का. होय र. नाही ना. जा मग इथून, जा शहरात जा. मी पैसे पाठवत जाईल तुला. मग कुठेतरी मक्या जागेवर आला आणि माझ्याकडे भरल्या नजरेने पाहू लागला आणि माझ्या कानातले सोन्याचे कुंडल काढून त्याला दिले आणि पैसेही दिले आणि शेवट एक मिठी मारली आणि जा म्हणाला. मी बघतो सगळं इथलं. त्याने एकदा शेवट त्या समाधीकडे पाहिलं आणि जे पळस सुटला ते थांबलाच नाही. मी गावकऱ्यांना सांगितलं. दोघांचे भांडण लागले आणि त्यातही विपरीत झालं आणि मक्या शहराला गेलाय. त्याला नका बोलूया. मी सांगतो त्याला असं झालं या म्हणून. इथं आला तर तो पण जगायचा नाही. असं काही खोटं बोटं बोलून मी कसं तरी गावकऱ्यांना मनवलं. असंही बाबा, म्हणून त्याला मी कधी काही बोलत नाही. आणि तोही मला कितीही रागात बोलला तरी काही वेळानं माझ्याकडे येतं न माफी मागत. तुम्ही कधी त्याला रडलेलं बघितलंय का र. नाही न, नाही रडणार तो. अश्रूच आटून गेले त्याचे. लाख रुपये पगार घेते न अर्धी मला देते आणि अर्धी उडवून टाकते. मी म्हटलं, अरे नको, मला कमी नाही काही. म्हणते, राहू दे, मी तरी काय करणार आहे. कोणासाठी कमवू. शेवट मला भिकारी राहू दे, कारण गर्व करायला माझं काही नाही. मी म्हटलं, लग्न कर, तर तेही नको म्हणते. म्हणे मी लग्न केलं तर माझ्या कर्माचं फळ देव माझ्या मुलांकडून घेईल. तो सोडणार नाही. मला शिक्षा तर देईल आणि मी वाट बघत आहे त्याची. पण देव पण काही मला कायमची सुट्टी देत नाही आणि आत्महत्या करायला मी बरोबर समजत नाही. आई एक इच्छा होती, ती पूर्ण झाली. आता काही राहिलं नाही.